घरकुल योजनेचा ऑनलाईन फॉर्म आवाज प्लस ॲपद्वारे भरत असताना खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहे। काही जणांचे फॉर्म सबमिट होत नाहीये। आता हे कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत आणि यावरती काय उपाय आहेत, मी स्वतः फॉर्म भरले काही लोकांचे किंवा स्वतःचा, आणि त्यामध्ये मला हे प्रॉब्लेम्स आढळले आणि त्यावरती मी काय उपाय केले मी तुम्हाला सांगणार आहे। आणि हे प्रॉब्लेम कोणकोणते आहेत, एकूण 8 प्रॉब्लेम्स मी तुमच्या समोर मांडणार आहे आणि त्याच्यावरती सोल्युशन तुम्हाला देणार आहे। पहिला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आधार कार्ड नॉट व्हेरीफाय असा एरर येतोय, जॉब कार्ड नॉट व्हेरीफाय असा एरर येतोय, त्यानंतर लोकेशन ॲक्युरसी 50 मीटर तो प्रॉब्लेम येतोय, फोटो काढत असताना क्लिक होत नाही। त्यानंतर कुटुंबातील किती व्यक्तींची नावं येथे कुटुंब मेंबर म्हणून ऍड करावीत, त्यानंतर जॉब कार्ड कोणाचे द्यावे, वडिलांचे द्यावे की स्वतःचे द्यावे, त्यानंतर आधार फेस आयडी हे ॲप उघडत नाही, हा पण प्रॉब्लेम आहे काही जणांचा। त्यानंतर आवाज प्लस 2024 हे ॲप सुद्धा काही जणांच्या मोबाईलमध्ये उघडत नाही आणि जॉब कार्ड नंबर कसा टाकावा कारण तो टाकल्यानंतर इनकरेक्ट दाखवतंय। तर या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। मी काही टाइमपास करत नाही, पण फक्त चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून टाका, अगदी फ्री आहे। आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटत असतं आणि व्हिडिओला लाईकही करा जर का आवडला तर। सर्वात आधी पाहूया आधार नॉट व्हेरीफाय, तर यावर उपाय काय आहे। जर का तुमचं आधार कार्ड व्हेरीफाय होत नसेल तर यावर एकच पर्याय आहे, तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल, खूप दिवस झाले असतील अपडेट करायला, तुमचं बायोमेट्रिक, तुमचं नाव, ही सर्व माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे। आणि तुम्ही फॉर्म मध्ये जी माहिती भरलेली आहे त्याच्यात जे तुमचं नाव आहे ते नाव एकदा चेक करा आणि आधार कार्डवरची स्पेलिंग ही मॅच होते का ते चेक करा। आणि तरी पण होत नसेल तर तुम्हाला एकच पर्याय, आधार कार्ड अपडेट करून टाका। त्यानंतर दुसरा आहे जॉब कार्ड नॉट व्हेरीफाय। आणि जॉब कार्ड का व्हेरीफाय होत नाही, जर का तुम्ही अशा व्यक्तीचं जॉब कार्ड देत आहे की ज्याच्यात तुमचं नाव आहे पण त्या जॉब कार्डवरती आधीच जे घरकुल आहे तर ते मंजूर झालेलं आहे, तर तुमचं जॉब कार्ड व्हेरीफाय होणार नाही। त्यानंतर तुमचं जॉब कार्ड बंद पडलं असेल किंवा ते डिलीट झालं असेल तरी ते व्हेरीफाय होणार नाही। मग काय करायचंय, तुमच्या वडिलाच्या नावावर आधी घरकुल मंजूर झालेलं आहे किंवा आताच तुम्हाला तुमच्या वडिलाच्या नावाचा घरकुलचा फॉर्म भरायचा आहे, तुमच्या नावाचा घरकुलचा फॉर्म भरायचा आहे आणि तुम्ही जर का दोघी ठिकाणी एकच जॉब कार्ड देत असाल तर तसं चालणार नाही। त्या परिस्थितीत सुद्धा जॉब कार्ड व्हेरीफाय होत नाही। त्यासाठी तुम्हाला जॉब कार्ड रेशन कार्ड प्रमाणे विभक्त करून घ्यावं लागेल, वडिलांचं जॉब कार्ड वेगळं, तुमचं जॉब कार्ड वेगळं, आणि मग ते टाका, प्रॉब्लेमच येणार नाही, होऊन जाईल। आणि जॉब कार्ड नवीन बनवण्यासाठी फक्त 2 दिवस लागतात। तुमच्या रोजगार सेवकाकडे डॉक्युमेंट जमा करा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला जॉब कार्ड नंबर भेटून जाणार आहे। आता ॲक्युरसी 15 मीटर्स हा प्रॉब्लेम सर्वात जास्त लोकांना येतोय, मला सुद्धा आलेला होता आणि याचं कारण आहे तुम्हाला तुमचा मोबाईल बदलावा लागेल। त्यामध्ये कमी स्टोरेज असेल, कमी रॅम असेल किंवा तो एखाद्या साध्या कंपनीचा असेल, आयटेल झाली, लावा झाली, तर अशा कंपनीचा मोबाईल असेल तर तुम्हाला तो चेंज करावा लागेल। त्यामध्ये हा प्रॉब्लेम येतच आहे, 99% लोकांना हा प्रॉब्लेम येत आहे। तर लोकेशनचे जे काही हार्डवेअर असेल किंवा सॉफ्टवेअर असेल ते प्रॉपर नसेल, त्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय। मोबाईल चेंज करा, चांगल्या मोबाईलमध्ये फॉर्म भरा, होऊन जाईल। आणि जर का फॉर्मच भरता येत नसेल, जास्तच प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही डायरेक्ट ग्रामसेवकाकडून फॉर्म भरून घ्या, त्यांना सुद्धा अधिकार दिलेला आहे, ते तुमचा फॉर्म फ्री मध्ये भरून देतील, 1 रुपयाही पैसे द्यायची गरज नाही। आणि सर्वात महत्त्वाचं, जॉब कार्ड काढत असताना सुद्धा जो रोजगार सेवक आहे तुमच्या गावाचा त्याला सुद्धा पैसे देण्याची गरज नाही, हे पण लक्षात ठेवा। आता कुटुंबातील किती व्यक्तींची नावं ऍड करायची आहेत, तर कुटुंबातील फक्त पती आणि पत्नी 2च व्यक्तींची नावं ऍड करा। तुमचे आई वडील असतील तर त्यांची ऍड करू नका, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही। आता जॉब कार्ड कोणाचे द्यावे, वडिलांचे द्यावे की स्वतःचे द्यावे, मी तुम्हाला आधीच त्याचं उत्तर सांगून दिलं। जॉब कार्ड जर का तुम्ही वडिलांच्या नावावर फॉर्म भरताय किंवा वडिलांचा पण फॉर्म भरायचा आहे, तुमचा पण भरायचा आहे, किंवा वडिलांच्या नावावर आधी घरकुल भेटलेलं आहे, अशा परिस्थितीत तुमचं जॉब कार्ड सेपरेट करून टाका, म्हणजेच तुमचा फॉर्म पुढे जाऊन रिजेक्ट होणार नाही आणि तुम्हाला खात्रीशीरपणे घरकुल भेटणार आहे। त्यानंतर आधार फेस आयडी हे ॲप उघडत नाही, हा पण प्रॉब्लेम खूप जण सांगताय। मी घरकुल फॉर्म भरण्याचे 2 व्हिडिओ बनवले, त्यामध्ये सांगितलेलं आहे की आधार फेस आयडी हे ॲप उघडतच नसतं,
ती एक युटिलिटी आहे, त्याला उघडण्याचं काम नाही. फक्त तुम्हाला आवाज प्लस हेच ॲप उघडायचं आहे. आता आवाज प्लस 2024 हे ॲप सुद्धा काही मोबाईल्समध्ये उघडत नाही. याचा प्रॉब्लेम आहे कमी रॅम, कमी स्टोरेज किंवा जे आयटेल सारखे, लावा सारखे कंपन्या आहेत असे मोबाईल्स असतील तर ते उघडत नाही. चांगल्या कंपनीच्या मोबाईलमध्ये तुम्ही हे प्रोसेस करा, होऊन जाणार आहे. त्यानंतर जॉब कार्ड नंबर इनकरेक्ट दाखवतं. टाकल्यानंतर जॉब कार्ड नंबरचा एक फॉर्मॅट आहे MH, त्यानंतर स्लॅश, त्यानंतर जे नंबर आहेत ते. तर तो जॉब कार्ड नंबर कसा टाकायचा आहे, एक्झाम्पल तुम्ही वरती मी तुम्हाला देतोय. अशा प्रकारचा जॉब कार्ड नंबर सेम मी जसा वरती दिसतोय तुम्हाला अशा प्रकारचा जॉब कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे. म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. आता हे 8 प्रॉब्लेम होते आणि यांचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. तरी सुद्धा जर का होत नसेल तर कमेंट्स करा. यापेक्षाही या 8 प्रॉब्लेम व्यतिरिक्तही अजून काही अडचणी येत असतील, आता ज्यांना अनुभव येत असेल त्यांना ते माहिती असतील त्यांनी कमेंट्स करा. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना या प्रॉब्लेमचे समाधान भेटेल आणि 15 मेच्या पूर्वी ते घरकुल योजनेचा फॉर्म भरून टाकतील. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.